दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 2 जुलै रोजी आपण उजनीची अपडेट पाहणार आहोत। खरं तर काल परवापासून मान्सूननं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये हजेरी लावली आहे, पावसाला सुरुवात झाली आहे। मात्र उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणावा तितका जोरदार पाऊस पडलेला दिसत नाही आपल्याला। कारण दौंडमधून जी आवक येते ती दौंडमधून येणारी आवक ही आणखीन ही कमीच आहे। आज 2 जुलै रोजी जर आपण दौंडची आवक पाहिली तर ती कालच्या उडी असून थोडीशी कालच्यापेक्षा कमी झाली आहे। ती दौंडची जी आवक आहे ती 1819 क्युसेक्स इतकी आहे आणि कालचा जर दौंडचा विसर बघितला तर आपण 1875 क्युसेक्स होता। म्हणजे कालच्यापेक्षा दौंडची आवक थोडी कमी झाली आहे। दौंडची आवक जर कमी असली तरी धरणाची पाणी पातळी वाढते आहे। आज सकाळी 6 वाजता धरणाची टक्केवारी जर पाहायला गेलं तर ती -41.26% इतकी होती, की जे काल 41.54% इतकं होतं। म्हणजे किंचितशी उजनी धरणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते आहे। दर्शक हो, पावसानं आणखीन जोर देणं आवश्यक आहे। पाऊस वातावरण तयार झालं पावसाचं। जर पाऊस चांगल्या पद्धतीने पडला, उजनीच्या घाटमाथ्यावरती पाऊस पडला, धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने पाऊस झाला तर दौंडची येणारी जी आवक आहे ती आवक चांगल्या पद्धतीने वाढू शकते आणि त्याचा थेट फायदा हा उजनी धरणाच्या पाणी पातळीकडं होऊ शकतो। त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी कितपत वाढते आहे, मायनसमधून धरण प्लसमध्ये कधी येणार आहे आणि त्याचा साठा किती वाढणार आहे, ह्या सर्व अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।